बारक माई जय जय भो बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग तुझेला देवाच्या प्राप्तीसाठी स्वहिताच्या कल्याणासाठी आत्मकल्याणासाठी माणसाने कुठंतरी विचार केला पाहिजे. साधू संतांचे एवढे चरित्र आहे, एवढा इतिहास आहे, पण वाचून माणसं सोडून देतात. काय वैराग्य तुकोबारायाचं फक्त मन आहे, आणि काय वैराग्य माणसं फक्त वाटतं. हो करायला गेले ते बोलता वाटते सोपी, बोलताना सोपं वाटतं, पण करताना खूप अवघड आहे. माधवदास महाराजांनी निर्णय घेतला की स्वहितासाठी स्वकल्याणासाठी आपण निघून गेलं पाहिजे. आणि महाराजांनी घराचा त्याग केला. त्या काळात फोन नव्हते, काय नव्हतं. त्या फोन नव्हतं, वाटू गेले महाराज. बसल्या जागी माणूस फोनवर आहे, फोनवर आहे म्हणजे तसं म्हणता गेला म्हणजे उठलं फोनच्या फोनच्या कनेक्टिव्हिटी मध्ये आहेत माणसं बोलत नाही ती कुणाला फोन बघत बसतात. तरी आपलं बरं आहे, तरी माणसाचा संवाद राहिला पाहिजे, माणसाचा संवाद शिकला पाहिजे. त्या काळात काही फोन नव्हते, काही सुविधा नव्हती. माणूस गेला म्हणजे गेला, यात्रेत चुकला तर पुन्हा गाठ पडत नव्हता, तेच त्यानंच घरला येऊ लागत होतं, कारण गौसतच नव्हता माणूस. मग त्या काळामध्ये माधवदास महाराजांनी व्यवहाराची सर्व जबाबदारी व्यवस्थितपणे सर्व लावून महाराज घेऊन गेले. महाराजांनी जात असताना सरळ येडशीचा डोंगर गाठला आणि तिथे तपसाधना केली. तपसाधना करणं म्हणजे काही कठीण सोपं कसं आहे हो? तप करणं काय सोपं आहे का? माणसाला 3 तास मांडी घालून बसणं होत नाही, बरोबर आहे की नाही? पाय तर फिरतय, आसन तर बदलतय. काय सांगावं, आसनाचे प्रकार खूप आहेत. आता मी सांगत बसत नाही, कारण वेळेत गुलाल करायचं आहे. आसनाचे प्रकार नाही आहेत. एक माणूस असा बसते, एक माणूस कसा बसते. हा एखाद्याची खरंच उठ गेला त्रास असं तर बसावं. आता त्याच्यावर बोलणार, कारण बाबांनी आसन मांडले त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलणार नाही मी. आता कसं आहे माहिती का, सहज बोले आणि खटकी याला गॅस होऊ शकते, त्याच्यामुळे न बोललेलं बरं. योग साधना गुरुवचनावर भाव ठेवून माधवदास महाराजांनी येडशीच्या डोंगरामध्ये केली. येडशीच्या डोंगरामध्ये एक व्यवस्थित असं स्थळ पाहिलं, त्या स्थळावर बसून योग अभ्यास माधवदास महाराजांनी केला. योग अभ्यास करत असताना अनेक हिंस्र पशु त्या जंगलामध्ये, म्हणजे काय सोय असणार आहे का महाराज? पाणी आहे का, जेवण आहे काय? काही नाही. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, फक्त आनंदाचे लाडू, म्हणजे स्वसुख परमात्मा निज सुख. या निज सुखाचा आनंद घेत माधवदास महाराज योग साधना करू लागले. योग साधना करत असताना तिथे मोठे हिंस्र पशु असे जवळ बसून राहायचे. माणसाला साधा सरक निघाला असं माणूस बारका करंगळी एवढा सरक जर घरात निघाला तर माणूस काय करतो? हे नागराजा असं म्हणते का? नाही हो, घ्या काठी घ्या सरकते कोणी करतो, गोष्ट बिळात बघा म्हणते. त्याला हात सुद्धा देणार, त्याला मार. म्हणजे साध्या करंगळी इतक्या सरपाला भिणारे माणसं. पण साधूंची महती अशी असते. आता ती साप केवढा असेल मला तर काय कल्पना लागणार बाबा. तिचे डोळे टमाटे एवढे होते असं वर्णन आहे. साप केवढा असेल, विशाल असे सर्प, पशु पक्षी. आता मला सांगा, एखादी चिमणी आली उगत माणसाच्या खांद्यावर बसावी, भील का राहील ती घेते. पण ते कसं आहे माहिती का, ज्या निज सुखाला प्राप्त झाले त्या निज सुखात एकरूप झाल्यानंतर चिमणी असो, वाघ असो, काही असो महाराज, सर्वजण येऊन त्या साधू संघ संवाद करतात आणि त्या परमसुखाची प्राप्ती करतात.
देवाची कृपा झाली. कोण मारत हो न मोडे काटा हिंडता काटा मोडत नाही. काटा देवाची जर कृपा असेल, देवाची जर कृपा असेल तर बसल्या जागी काही होते बघा. ती शारीरिक व्याधी असो, मानसिक असो, काही असो. माधवदास महाराज योग साधना करण्यासाठी एडशीच्या डोंगरावर गेले. एडशीच्या डोंगरावर 1 वर्ष तपसाधना केली आणि तपसाधना करून स्वकल्याण साधलं. पण त्या स्वकल्याण साधण्याअंतर्गत तिथे एडशीच्या डोंगरामधून एक रेल्वे लाईन आहे बघा. त्या रेल्वे लाईनला एक रेल्वे स्टेशन होतं. त्या रेल्वे स्टेशन ऑफिसरची बहीण अत्यंत भक्तिभावपूर्ण पारमार्थिक होती. तिला कळालं की असे एक संत आपल्या एडशीच्या डोंगरामध्ये तपसाधना करत आहेत. तिला वाटलं की आपल्या घरामध्ये संतांना घेऊन जावं. कारण का संत कृपा जर झाली तर काही अशक्य नाही महाराज. मग त्या माऊलीने निर्णय केला की माधवदास महाराजांना आपल्या घरी घेऊन जावं, बोलावं, करावं म्हणून गेली. परंतु ज्या माणसाला कसलाच संग नाही असल्या माणसाला बोलणं म्हणजे स्वतःच त्याला हात लागणं. आई साहेबांनी सुद्धा विचार केला की आपण बोलावं का न बोलावं, बोलावं का न बोलावं. पण एका दिवशी धाडस करून आई साहेबांनी महाराजांना बोललं आणि त्यानंतर भोजनाचा आग्रह धरल्यानंतर महाराजांनी अर्धा ग्लास दूध घ्यायचा निर्णय घेतला. मग नित्यक्रम दूध अर्धा ग्लास रोज यायचं. रोज येत असताना पुन्हा पुन्हा दूध नको मिळाल्यानंतर महाराजांनी ताक येऊ लागलं. महाराजांनी म्हणले काय ताप आहे म्हणले, 2 महिने साधना करू लागतो, मध्ये मध्ये लोक यायले, तिचं दूधही नको आणि ताकही नको. म्हणून जागा बदलली आसनाची आणि महाराज तिथून निघून गेले आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन साधना करू लागले. सांगण्याचा भाव असा की एखाद्यानं दिलं, परोपकाराची भूमिका असावी, पण एखाद्यानं जर दिलं तर ते घ्यावं. पण संतांचं कसं असतं माहिती आहे का, सहज कृतीतून सुद्धा लोक नावं ठेवतात. लोकनिंदतेला प्राप्त होऊ शकतं. म्हणून संतांनी माधवदास महाराजांनी निर्णय घेतला की आपण आता इथून जागा बदलली पाहिजे. महाराजांनी जागा बदलली. काय झाले, एक आश्रम होता, सांगतो, संन्यासी महात्म्यांचा सांगतो. संन्यासी महात्म्यांना स्त्रियांचा संघ अलिप्त राहिला पाहिजे त्यापासून. एक महात्मा संन्यासी होते आश्रमामध्ये. संन्यासाचा मठ असल्यामुळे काही नाही, पण असं स्त्रिया वगैरे प्रवचनाला यायच्या. प्रवचनाला आल्यानंतर एक स्त्री महाराजांना म्हणली की बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं म्हणल्यानंतर तेही डायरेक्ट म्हणले, ते तिच्या मुलाला सांगितलं तुम्ही असं असं सांग महाराजांना, तुम्ही त्यांना बोलणार आहे. मग मुलाला महाराजांनी म्हणले तुम्ही काय करा, बोलायचं तर काही लांबच आहे म्हणजे. विरक्त संन्यासी होती. आजकालच्या संन्यासाचा भरोसा नाही. आजकालचे संन्यासी कसे वागायचे त्यावर काही विचारच करायचा नाही. कारण का कलियुगाचा परिणाम महाराज. कलियुगामध्ये पोटासाठी झाले संत आणि दलित बहुतेक पोटासाठी संत झाले. महाराज तुम्ही मठ बांधाले, तुम्ही तट बांधाले, त्या मठाचाच विकास हे संसार सोडून संसार उभा करणं हे संन्यासाचं लक्षण नाही. तेव्हा ते संन्यासी महाराजांनी म्हणजे बोलायचं तर लांब, तू काय कर, उद्या तुझ्या आईची एक साडी घेऊन ये म्हणजे. साडी घेऊन ये म्हणल्यानंतर ते म्हणलं ठीक आहे महाराज, साडी घेऊन आले. प्रवचनाला बसली महाराज. महाराजांनी काय केली, त्या
आई साहेबाची साडी भिजवली पाण्यात भिजवली अशी साडी बांधली प्रवचनाच्या बाजूला. प्रवचन असं चालून अशी साडी पलीकडून जातो महाराज काय होते संन्यासी. महाराज चिंतन सांगायचे रोज. लोकांचं इतकं मन इकडे इकडं व्हायचं नाही. म्हणजे साडी बघून लोक कसला साडी आहे बघा. माणसं विचलित नाही. माणसाने विचार केला. आता तुम्हाला सांगायची गरज नाही काय विचार केला कसा विचार केला. माणसं विचार करू लागली. माणसं काय अनेक प्रकारचे अनेक विचार. महाराजांनी त्या मुलाला जवळ बोललं. ही नुसती इथं साडी आली आहे तर लोक ही विचलित झाली. मी जर संवाद केलो तर लोक किती विचलित होतील. म्हणून संन्यासी महात्मे वैरागी त्यागी महात्मे स्त्रियाचा होता होईल तेवढा संबंध टाळतात. मालदास महाराजांनी सुद्धा निर्णय घेतला की आपण आता जागा बदललेली बरी. म्हणून महाराजांनी जागा बदलली आणि जागा बदलून परत योग साधनेला सुरुवात केली. विठ्ठला साधनेच्या दरम्यान एक दिवसाचा प्रसंग असा ते गुरु माऊली पार्वतमाय त्यांनी महाराजांना दृष्टांत दिला की महाराज आपण शंभूंबरगा या गावी यावं. आणि महाराजांनी तो स्वप्न दृष्टांत खरा मानून महाराज शंभूंबरग्याला आले. आल्यानंतर गुरु माऊलीची भेट झाली. पार्वतमाईची भेट झाली आणि संताजवळ गेले की आनंद होतो बरं का. संताजवळ गेले की आनंद होतो आणि ज्याला होत नाही आनंद ते संतच म्हणतात. भेटल्यानंतर आनंद ज्याला होतो ते संत असतात. कारण वृत्ती ही तशी असली पाहिजे आणि विचारही तशी असले पाहिजे. संतांचे विचार सुद्धा उच्च कोटीचे असतात आणि वृत्ती सुद्धा उच्च कोटीची असते. वृत्ती म्हणजे आंतरिक वृत्ती आणि विचार म्हणजे आंतरिक विचार. बाहेरून संत कसे राहतील काय घेणे महाराज कुणाला पत्ता लागणार. बाजूला राहते माणूस पण कळत नाही. का झाकल्या घटीचा दिवा ज्ञानोबा राय सांगतात. संत गेल्यानंतरच त्यांची कीर्ती कळते. असल्यावर कळत नाही. बाजूला राहतात. अरे काय माणूस जिवंत. तुकाराम महाराजाला तुक्या म्हणाव का ज्ञानोबाला ज्ञान्या म्हणाव का. काय अधिकाराचे संत. आज लाखो लोक त्यांच्या नावावर जगत आहेत. नावावर एक अभंग घेतला तर 50,000 फीस त्या अभंगाची नाही प्रेक्षकांना सांगायची आहे. महाराजांना सांगायची फीस 50,000 आहे. एक अभंग जर किती रुपयाचा म्हणलं तर अमुकली अशी संपत्ती आहे महाराज. आणि ज्या तुकोबारायांना ज्ञानोबारायांना माधवदास महाराजांना आणि कोणीही संत असतील जे हयातीत असतात आपल्यासोबत वर्तत असतात त्यावेळेस मात्र कळत नाही हो. काही करतात लोकांची तुकोबारायाची तर झिंड काढली तर तुकोबाराय म्हणलं म्हण. त्यांना अपमान मान काय घेणे नसते. झिंड काढली गाडवावर काळ कोण लावून उरपाट बसून झिंड काढल्या तुकोबाराय घरात आल्यानंतर पत्नीला म्हणून लागलं अरे बरं झालं माझी लग्नात निघाल नव्हती वरात. बरं झालं लोकांनी कशी सोय लागली बघ माझी मुलाची. म्हणजे सांगायचा भाव असा की संत हे अलौकिक असतात. संतांचे विचार श्रेष्ठ असतात. त्यांना कोणी काही म्हणलं काही केलं काही घेणं नसतं. ते आपल्या आपल्या मस्तीमध्ये असतात. मुझे मेरी मस्ती कहानी यारी ये सागर ये लहरे प्रेम के है बुदबुदे. मस्ती है मस्ती सिवा कुछ नहीं. मुझे मेरी मस्ती कहानी मुझे मेरी मस्ती कहानी मुझे मस्ती कहानी
नित्य त्यांच्या मस्तीमध्ये असतात. त्यांना काय घेणं नाही, काय झाले काय नाही, कोण काय केले, कोण मला काळ लावले, कोण मला काय म्हणलंय, काय घेणं नाही. ते आग लगे बस्ती में और साधू अपने मस्ती में. काय झाले बाहेरचा काय विचार चालू आहे, काय घेणं नसतं. मग माधवदास महाराजांना स्वप्न दृष्टांत गुरुमाईने दिला. माधवदास महाराज शंभू उंबरग्याला आले. शंभू उंबरग्याला आल्यानंतर माधवदास महाराजांची आणि गुरुमाईची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर काय सांगा महाराज, त्या आनंदाला पारावार नाही. खूप असं गुरुमाईला सुद्धा आनंद वाटला आणि माधवदास महाराजांना सुद्धा आनंद वाटला. आणि माधवदास महाराजांची भेट झाल्यानंतर गुरुमाईने माधवदास महाराजांना म्हणलं की आपण आता कुठं यावं. श्री क्षेत्र कानेश्वर भगवान जिथे विराजमान आहे त्या काने गावात गुरुमाईने माधवदास महाराजांना घेऊन आले. घेऊन आल्यानंतर माधवदास महाराज म्हणू लागले की बाबा माझा परमात्मा बरा आहे, मी जातो वनात, मला नाही जमत इथं. त्यावेळेस गुरुमाईने वचन दिलं की तुमच्या परमार्थाला धक्का लागणार नाही, तुम्ही माझ्या सावलीत तुमचा परमार्थ करा. महाराज परमार्थ करायला सुद्धा सावली भेटली पाहिजे. माधवदास महाराजांचं नशीबच म्हणायचं, सावली भेटली पाहिजे. जर परमार्थ करणाऱ्यालाच धोका आहे, न करणाऱ्याला काय धोका नाही. स्वैर वागणाऱ्याला काय धोका हो, बरोबर. आज कीर्तनाला तुम्ही आले, एवढे सज्जन आहेत असं समजतो, सज्जनच आहेत तुम्ही, सज्जन आहेत. एवढे सज्जन माणसं आहेत. सज्जन माणसाला धोका का दुर्जन माणसाला धोका? बोला बोला. सज्जन माणसाला बोलतात का दुर्जन माणसाला बोलतात? सज्जन माणसाला. या सज्जन माणसाला बोलू नये म्हणून सावलीची गरज असते. जगद्गुरु तुकोबाराय यांनी सावलीतच परमार्थ केला. बाबाजी महाराजांनी, ज्ञानोबारायांनी सावलीतच परमार्थ केला. त्यांच्या गुरुच्या सावलीत किंवा संतांच्या सावलीत केलेला परमार्थ झाला. आणि जर सावली नसेल तर अवघड आहे महाराज, निस्त्या उन्हात पडून जायची वेळ. म्हणून गुरुबाईने असा उपदेश केला की तुम्ही माझ्या सावलीमध्ये तुमचा परमार्थ करावा. त्यावेळेस महाराजांनी कबुली दिली. महाराज कानेगावला आले. त्या कानेगावचं एक वैशिष्ट्य बघा, त्या लोकाला कळत किंवा न कळत, कारण तीर्थाचा संतांचा देवाचा महिमा प्रॉपरच्या लोकाला कळत नाही, म्हणजे तिथल्या लोकाला कळत नाही. पंढरपूरचे लोक रोज दर्शनाला जातील याची गॅरंटी नाही. की पंढरपूर की देव की इष्टल काय का तिकडे तिकडे रुवा होतो. पण अशी अवहेलना जर झाली हो झाली, त्या संतांनी जर वक्रदृष्टीनं आपल्याकडे पाहिलं तर आपलं काही राहणार नाही. म्हणून आपण होता होईल तेवढा सेवा हा भाव त्यांची सेवा केली पाहिजे. माधवदास महाराजांना गुरुमाईंनी घेऊन आल्यानंतर एकदम शरीर वृक्ष झालेलं होतं, ना खायला ना प्यायला, एकदम हाडाला कातड चिटकलं होतं, पाठीला पोट चिटकलं होतं. असं वर्णन आहे की छातीचे हे जे काय फासुळ्या, छातीच्या फासुळ्या असं स्पष्ट दिसत होत्या महाराजांना. असं वर्णन आहे. एवढी शारीरिक महाराजांना एवढं शारीरिक अवस्था अशी प्राप्त झाली होती. मग महाराजांना इथं गुरुमाईने आणले व सुरुवातीला आता आहाराचं नियंत्रण असावे. आहार कसा घ्यावा, महाराजांना एका भाकरीवर येण्यासाठी आहाराचं नियंत्रण असलं पाहिजे. महाराजांना एका भाकरीवर येण्यासाठी तब्बल 12 वर्ष लागली. म्हणजे अन्न सोडलं होतं, एक भाकर खाण्यासाठी 12 वर्ष लागली. काय काय माणसाचं काय सांगा, न सांगितलं बरं. भजन केलेलं विठ्ठला शास्त्राचा असा नियम आहे की जो तिथून उठल्यानंतर कमीत कमी 4 तास जीवलेले माणसाला. शास्त्राचा असा नियम आहे की उठल्या चहा पिली. मलाही म्हणाला विठ्ठला कुठं होतो इथं आलते महाराजांनी. एक
12 वर्षाच्या काळानंतर महाराजांना एक भाकर जेवण जाऊ लागले. या काळामध्ये महाराजांना कुणाची भीड नव्हती. आज मी दुसऱ्याही माणसातून ऐकलं, ग्रंथात वाचलो, महाराजांचा स्वभाव इतका कडक होता. मंदिर बंद म्हणजे बंद, चालू म्हणजे चालू. ज्याला दर्शन घ्यायचं ते चालू वेळेत कधीही नाही. आणि साधू त्याचे जीवनामध्ये नियम हा महत्वाचा असतो. मला सांगतो आताचे साधू असे बोलू राहिले आमदार यावा हो. आता मी काय ऐकू कहाणी सांगा गेला रायला लागली बघितल्याला सांगायला. त्या कथेचा यजमान वेगळा आणि आमदार वेगळा का? दोन्ही सारखे असले पाहिजे. कथेचा यजमान आणि आमदारापेक्षा खाली बसलेली श्रोता वर्ग त्याच तोला मुलात असला पाहिजे. त्यांनी आमदाराला अर्धा तास पाहिजे सांगण्याचा भाव असा की लोक तोंड बघून वागतात. तर परमार्थात साधूला काय घेऊन देणं नसतं. महाराज कुणाचं तोंड बघणार का कुणाचा भाव बघणार. त्याने तुला पाहिजे तर माझ्या धोरणात ये, माझ्या धोरणात येत नाही तर तू तुझ्या बस धोरणात म्हणतात. माधवदास महाराज इथे राहिले. त्यानंतर माधवदास महाराजांना भीड कुणाची नव्हती. माधवदास महाराज घेत नव्हते, संत घेत नसतात बघा. आणि देणारा संत नसतो, कशालाच घेत नाहीत. मरणाला तर घेतच नाहीत, कसल्याही प्रसंगाला घेत नाहीत. मग माधवदास महाराजांनी एक वेळचा प्रसंग असंच काहीतरी व्यवहारातून राजकीय अडचणीमधून महाराजांना निदर्शनास आल्यानंतर महाराजांना क्रोध आला. महाराज निघून गेले. परत निघून गेल्यानंतर गुरुमाई महाराजांचा शोध घेऊ लागल्या. महाराज काही सापडे नाही. शेवटी पैठणला महाराज सापडले. पैठणला सापडल्यानंतर पैठणून महाराजांना परत गुरुमाऊलींनी आपल्या काने गावात घेऊन आलेले संत निघून गेले तरी त्यांना संतच लागतात. संत निघून गेले तर त्यांना नाही कोण लागतं? अधिकार लागतो का नाही? रात्री सांगितले नाही का गणपत महाराजांना 100 यज्ञात पुण्य दे तवा येते. म्हणजे कसं असतंय वृत्ती नीट पाहिजे. पांडव गेले येतं का नाही महाराज म्हणल्या ती यज्ञ बी नाही ती महाराज बी आले. तो का म्हणे नाम घेता वाटच आली यज्ञ पावला द्रौपदीने नुसतं नाव घेत गेली आणि त्या महाराजाला घेऊन आली. मग संतांना सुद्धा आणण्यासाठी अधिकाराचा महात्मा लागतो, अधिकारच लागतो. गुरुमाईने परत आपल्या गावाचे पुण्य परत संतांना आणले. त्या गावामध्ये 3 संत होऊन गेले. एक माधवपुरी महाराज, दुसरे गुरुमाऊली आणि तिसरे माधवदास महाराज. या गावचं भाग्य महाराज एका गावाला म्हणण्यापेक्षा जिल्ह्याला संत नाही, जिल्ह्याला संत आहेत. या गावात 3 संत आहेत. भूमीचं काहीतरी पावित्र्यता असेल किंवा या लोकांचं काहीतरी पुण्य असेल. तुम्हाला सांगतो आषाढीची वारी निघाल्यापासून पाऊस होतं का? इथं होतं का? मला काय माहिती बा. इथं होतं का पाऊस? कमी होतं पाऊस. आणि जसा संतांचा उत्सव सुरू झाला तसा पाऊसच खंड ना की हो अखंड कार्यक्रम सप्ताह झाले त्यांनी. आता ही उघडल का नाही कीर्तनाला जाताना उघडणं आता बसायचंच. सांगायचा भाव असा की संतांच्या पुण्यस्मरणाचा फायदा इतका स्वतः मेघराजा सुद्धा त्या पुण्यस्मरणाला उपस्थित आहे. आणि याच्यापेक्षा मोठी काय साक्षी पाहिजे? विठाला विठाला महाराजांना परत गुरुमाईने घेऊन आल्यानंतर महाराज इथे परत वास्तव्याला राहू लागले. परत महाराज आणि गुरुमाई पंढरपूरला गेले. पंढरपूरला चातुर्मासासाठी गुरुमाई राहत होत्या. त्यानंतर तिथे सर्व संतांच्या भेटी झाल्या आणि गुरुमाई पांडुरंगाची सकाळची पूजा असताना ती पूजा पाहण्यासाठी जायच्या आणि
सर्व विधी, देवाला वस्त्र कसे घालायचे, देवाला अलंकार कसे घालायचे, या सर्व पाहून घेतल्या. पाहून घेऊन माधवदास महाराज, गुरुमाई आणि साक्षात पंढरीश परमात्मा आणि विठ्ठल रुक्मिणी आई साहेब त्यात चौघांची जोडी गावाकडे आली. कानेगावला. कानेगावला आल्यानंतर सांगायचा भाव असा की संताला आणाय सुद्धा अधिकारी संतच लागतो, देवाला आणाय सुद्धा संतच लागतो. महाराज, देव काय उभं येतोय का असं? त्याला आणावं लागतंय. आनिला ही रूपा बळे, महाराजांचा गुलाला आटपायचा. खरंच महाराजांना जरा फास्ट आलो पुढं, जरी पुढं आलो असतो तरी पुन्हा दिवस घेर टाकून पुन्हा गाडी मागायला नाही तिकडं गुलाल करून. आणि नाही रूपावळी करून खळे हरिदास, देवाला आणण्यासाठी संत लागतात. आणि आपली पुण्याई गुरु माऊलींनी, संत माधवदास महाराजांनी, ज्या देवासाठी लोक इथून चालत पंढरीला जातात, इथून चालत पंढरीला जातात. तुमचं भाग्य इतकं महाराज, वारीचे हाल इतके असतात की वारीचे हाल जण गेले त्याला कळते. पण तरी सुद्धा मनात इच्छा असेल तर ती हाल सोसत का होईना जाते माणूस. पण जर मनात नसेल काय बेजार या बाबा, सारखा पाऊस, सारखा चिपकून, सारखं समजा ओके जायचं, काहीच विषय नाही.